हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मी मागील 9 वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंग एक्झाम्स या एक्झाम्सची तयारी करून घेतोय. आजचा महत्वाचा टॉपिक स्किल टेस्ट रेशिओ काय असेल आहे, जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे 27 मार्च रोजी, म्हणजे कालच्या दिवशी. तर त्यामध्ये काय अपडेट आलेला आहे हे आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे यापूर्वी आपण जो व्हिडिओ घेतला त्यामध्ये पण आपण ऑलरेडी बोललेलो होतो की 1:3च्या रेशोने राहील की 1:5च्या रेशोने राहील. जो घोळ होता स्टुडंट्समध्ये तो आता क्लिअर झालेला आहे. पण त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपला जसं मी म्हटलं की अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी घेतोय, तर आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर ह्या पद्धतीने मी क्लासेस घेतोय. डेलीचा माझा एक 3:30 वाजताचा पेड क्लास चालतोय, ज्यामध्ये मी फास्ट ट्रॅक बॅच, म्हणजे 18 मार्च पासून ही बॅच सुरू झालेली आहे. फास्ट ट्रॅक बॅच टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर आहे, ठीक आहे, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा आपला कोर्स आहे, जो 2-2.25 महिन्याचा कोर्स चालेला आहे. पेड बॅच आहे. जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आणि जे क्लासेस झालेले आहेत ते रेकॉर्डेड मध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपला डेली युट्यूब क्लास असतो 5 वाजता. तो सगळ्यांना फ्रीच आहे टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर. यामध्ये पण मी टॉपिक घेतो आहे. आता आपली बुद्धिमत्ता चाचणीची एक सिरीज सुरू आहे डायग्राम वाली, ठीक आहे. त्यानंतर 6 ते 7 राज्यसेवा आणि कंबाईन बॅच मिळून आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे अंकगणित आणि रिझनिंग आणि पॅसेजचे सेशन्स घेतो आहे. ते पण तुम्ही जॉईन करू शकता. ते पेड क्लास आहे. आणि त्यानंतर आपला 7:30 ते 8 एक मास्टर क्लास म्हणजे फ्री क्लास असतो टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर. जसा पेड क्लास होतो तसाच हा फ्री क्लास असतो, ज्यामध्ये आपण ट्रिक्सचे सेशन घेतो. तर तुम्हाला अंकगणिताच्या किंवा बुद्धिमत्ताच्या ट्रिक्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या या प्लॅटफॉर्मवर डेली क्लास करू शकता, सोमवार ते शुक्रवार. हे जे सगळे क्लासेस आहे हे मंडे टू फ्रायडे होणार आहे, ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे सोमवार ते शुक्रवार. त्यानंतर आपला एक आता लेटेस्ट सेल सुरू आहे यशोदय एमपीएससी राज्यसेवा 2025चा, ज्यामध्ये आपल्याला 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन भेटत आहे 30,874 रुपयात, ज्यामध्ये तुम्हाला आपला कोड यूज करायचा आहे कॅपिटल लेटर मध्ये मकरंद. तुम्ही कोड लावला तर तुम्हाला ह्या प्राइस मध्ये हे सबस्क्रिप्शन भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅपिटलमध्ये MAKARAND. त्यानंतर जर कुणाला कंबाईनचं 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्यात 6 महिने अधिक भेटत आहे, म्हणजे टोटल 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन भेटत आहे केवळ आणि केवळ 3,184 रुपयात. तर तुम्हाला जर हे हवं असेल तर तुम्ही माझा कोड लावून MAKARAND मकरंद कॅपिटल लेटर मध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन एवढ्यामध्ये भेटून जाईल. तर चला वळूया आजच्या टॉपिककडे, जो महत्वाचा टॉपिक आहे आपला. बघा, हे प्रसिद्धी पत्रक तुम्हाला दिसत असेल 27 मार्चला जे जाहीर झालेलं आहे, ठीक आहे. 27 मार्चला जे जाहीर झालेलं आहे त्यामध्ये एक्झॅक्टली काय बोलल्या गेलेलं आहे बघा. विषय काय आहे, लिपिक टंकलेखन व कर सहाय्य संवर्गाच्या टंकलेखन कौशल्यासाठी चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणाबाबत. मग यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, महाराष्ट्र कट ग सेवा मुख्य परीक्षा 2023 या स्पर्धा परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक टंकलेखन म्हणजे जे स्किल टेस्ट आपण म्हटलं होतं व कर सहाय्यक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराचे प्रमाण 1:3 वरून 1:5 करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवाराची अभिवादने प्राप्त झालेली आहेत. म्हणजे आता तुम्हाला मदत माहिती असेल, मागचा व्हिडिओ आपण घेतला होता, स्टुडंट्सने म्हटलं होतं की 1:5चा रेशिओ करावा 1:3च्या जागी, म्हणजे 1:5, ठीक आहे. तर या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की आयोगामार्फत प्रस्तुत संवर्गाकरिता दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी जे प्रसिद्ध झालेलं होतं, म्हणजे याचं जे नोटिफिकेशन आलेलं होतं, त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं होतं की भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग उपवर्गासाठी सुमारे 3 पट उमेदवार, म्हणजे जे मी म्हटलं 1:3 पट उमेदवार, ठीक आहे, टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील. अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल अशी तरतूद आहे. बघा, हे नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी दिलेलं होतं. मग आता आयोगाने काय केलं, त्या सदर तरतुदीमध्ये मुख्य परीक्षेनंतरच्या टप्प्यावर कोणतीही बदल करणे शक्य होणार नाही, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की यात आता कोणताही बदल शक्य होणार नाही आहे. म्हणजे आता जो 1:3चा जो रेशिओ आहे तो 1:3चाच रेशिओ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका की आता 1:5 होतील म्हणून, 1:3 राहील आहे, करेक्ट आहे. आणि तुम्हाला जर आपल्या ज्या बॅचचं काही सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल आणि सबस्क्रिप्शन घेताना जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला ह्या नंबरवर कॉल करून विचारू शकता, ठीक आहे. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा मला. तुम्हाला कोणतंही काही मार्गदर्शन जर हवं असेल
तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला पूर्ण गायडन्स देईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अंकगणित आपले फ्री क्लास तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप धमाल येईल, मजा येईल. तुम्ही त्या पद्धतीने कधी शिकला नसाल. ठीक आहे. तर चला लवकरच आपण भेटूया अशाच एक पुन्हा व्हिडिओवर. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्र. टेक केअर. बाय बाय.